श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. एकादशी जी षटतीला एकादशी आहे तर ही 6 फेब्रुवारीला आहे आणि एकादशीच्या दिवशी आपण गाईला एक वस्तू खायला द्यायची आहे. त्यासोबतच आपल्याला आपली इच्छा गाईच्या कानामध्ये बोलायची आहे आणि गाईच्या एका अंगाला आपल्याला स्पर्श हा सुद्धा करायचा आहे. यामुळे आपले दुःख, दारिद्र्य, आपल्या मागे जे काही भोग असतील तर हे भोग संपतील. शास्त्रानुसार जो कोणी नित्य नियमाने गाईचे पूजन करतो तर त्यांच्यावरती 33 कोटी देवदेवतांची कृपा असते. जी व्यक्ती गाईची सेवा करते त्या व्यक्तीचे सर्व दुःख, कष्ट नष्ट होतात. तर असे शास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेले आहे. आणि आपल्याला माहीत आहे की गाय जी आहे तर ती विष्णूंना सुद्धा प्रिय आहे आणि त्यामुळेच एकादशीच्या दिवशी आपण जर गाईची पूजा केली तर त्याचे फळसुद्धा आपल्याला मिळत असते. तसेच गाय जी आहे आपल्या घरी जर ती असेल तर आपल्या घरातील सर्व वास्तुदोष जे आहेत तर ते आपोआप नष्ट होतात असं म्हटलं जातं. आता आपल्याला या दिवशी काय करायचे आहे, तुम्ही विष्णूंची विधिवत पूजा करा आणि दिवसभरात कधीही तुम्हाला गाईला ही वस्तू खायला द्यायची आहे. तुमच्याकडे गाई असेल तर तिला द्या, आजूबाजूला असेल तर तिला द्या किंवा तुम्ही गोशाळेमध्ये जाऊन सुद्धा गाईला ही वस्तू खायला घालू शकता. तुम्हाला गाईच्या पायावरती सर्वप्रथम पाणी ओतायचं आहे. यानंतर तिला हळदी कुंकू पायावरती लावायचं आहे, कपाळावरती हळदी कुंकू लावायचं आहे. त्यानंतर तुम्हाला गाईला जो घास खायला द्यायचा आहे तर यामध्ये तुम्हाला तूप लावून केलेली छोटीशी चपाती बनवायची आहे आणि त्यावरती तुम्हाला भिजवलेले तीळ ठेवायचे आहेत. बघा, तीळच का तर षटतीला एकादशी जी आहे तर या दिवशी आपण तिळांचे जर उपाय केले तर याचे आपल्याला फळ 100% मिळत असते. आणि तसेच या दिवशी तिळाचे दान करण्याला सुद्धा महत्त्व आहे. आणि हा जो आपण गोमातेला एक घास देणार आहोत तर एक प्रकारे आपण हा गोग्रास दान करत आहोत. आणि म्हणूनच आपल्याला या चपातीवरती काय ठेवायचं आहे तर भिजवलेले काळे तीळ ठेवायचे आहेत. अगदी चमचाभर तीळ जरी ठेवले तरी सुद्धा चालतील. इतर वेळेला जेव्हा आपण गाईला घास देतो तेव्हा चपातीवरती आपण गुळाचा खडा किंवा हरभऱ्याची भिजवलेली डाळ ठेवतो. परंतु षटतीला एकादशीला आवर्जून आपल्याला भिजवलेले तीळ ठेवायचे आहेत आणि त्यासोबत तुम्ही एक गुळाचा खडा जरी ठेवला तरी सुद्धा चालेल. चपातीला तुम्हाला तूपच लावायचं आहे, परंतु तूप लावणेच जर शक्य नसेल तर तुम्ही मोहरीचे तेल लावू शकता. मोहरीचे तेल लावून जरी आपण चपाती गाईला दिली तरी सुद्धा आपल्याला जे काही दोष आपल्या मागे असतील, दुःखे असतील, भोग असतील तर ते संपतील. तर एवढी या उपायामध्ये ताकद आहे. त्यामुळे तुम्ही नक्की षटतीला एकादशीच्या दिवशी 6 फेब्रुवारीला दिवसभरात कधीही गाईला ही एक वस्तू खायला द्यायची आहे. तसेच तुम्ही तुमच्या घरातील लहान मुले जी आहेत तर ती किरकिर करत असतील, हट्टीपणा करत असतील तर त्यांच्या हातून जर गाईला हिरवा चारा खायला दिला तर जी मुले आहेत त्यांचा हट्टीपणा, किरकिरेपणा जो आहे तर तो कमी होतो आणि त्यांची शिक्षणामध्ये सुद्धा प्रगती होत असते. तसेच हिरवा चारा हा गाईला खाऊ घातल्यामुळे बुध ग्रहाची स्थिती जी आहे तर ती सुधारते आणि सर्व प्रकारच्या संकटापासून सुटका होऊन आपल्याला मुक्ती मिळते. त्यामुळे तुम्ही हिरवा चारा सुद्धा गाईला खायला देऊ शकता. आता गाईचा जो उंचवटा असतो, तिच्या अंगावरचा जो उंच भाग आहे तर यावरून जर आपण हात फिरवला तर असं म्हटलं जातं की आपल्या मनोकामना पूर्ण होतात, आपली आर्थिक परिस्थिती सुधारते, आपले दारिद्र्य जे आहे तर ते निघून जाते. तसेच सर्व आजारांचा नाश सुद्धा होतो. आता गाईच्या पोटावरती जो उंचवटा आहे तर तेथे असते ती म्हणजे सूर्यकेतू नाडी असते आणि त्यामुळे आपल्याला जेवढं त्यावरून हात फिरवता येईल तर तेवढा आपण फिरवावा. दररोज जर हे शक्य असेल तर नक्की तुम्ही या गोष्टी करा आणि फरक पहा. परंतु दररोज शक्य नसेल तर एकादशी, पौर्णिमा अशा ठराविक तिथींना तुम्ही गोशाळेमध्ये जाऊन गाईचा जो उंचवट्याचा भाग आहे तर त्यावरून नक्की हात फिरवा. तुमचे जे दारिद्र्य आहे, तुमची जी आर्थिक परिस्थिती खालावलेली असेल तर ती परिस्थिती सुधारते. गाय ज्या ठिकाणी बसून आराम करते तर त्या ठिकाणी कोणतीही वाईट शक्तीसुद्धा प्रवेश करत नाही. तसेच गायीपासून जे पंचगव्य तयार केलं जातं तर ते सुद्धा अनेक रोगांवरती औषधी आहे. तर एवढे या गायीला महत्त्व आहे. असाध्य रोग याने बरे जे आहेत तर ते होत असतात. तर आपल्याला या दिवशी न चुकता गायीची पूजा करायची आहे, तिची सेवा करायची आहे. तिला एक घास तुम्ही काहीतरी खायला नक्की द्या. म्हणजे भिजवलेले तीळ जरी तुम्हाला देणे शक्य नसेल तरी सुद्धा तुम्ही हिरवा चारा तरी देऊ शकता तर तो तिला द्यायचा आहे. तसेच तुमची जी इच्छा आहे तर ती गाईच्या कानामध्ये सांगायची आहे. जेव्हा तुम्ही हा घास तिला देणार आहात म्हणजे
तूप लावलेली चपाती, भिजवलेले तीळ, जर हा घास तुम्ही दिला आणि त्यानंतर तुमची जी इच्छा आहे, म्हणजे तुमचं एखादं काम रखडलेलं असेल किंवा तुमची आर्थिक परिस्थिती सुधारावी असं तुम्हाला वाटत असेल किंवा मुलांबद्दलची एखादी इच्छा असेल, तर तुम्हाला ती गायीच्या कानामध्ये सांगायची आहे आणि त्यानंतर गायीला आपल्याला नमस्कार करायचा आहे. मनापासून हात जोडून नमस्कार करा, श्रीहरी विष्णूंचे स्मरण करा आणि गोमातेला प्रार्थना करा की तुमची ही जी समस्या आहे तर ही समस्या कमी व्हावी, तुमच्यावरची जी संकटे आहेत तर ती कमी व्हावीत. पितृदोषापासून सुद्धा यामुळे मुक्तता होत असते. तसेच तुम्हाला जर शनिदोष असेल तर तो सुद्धा कमी व्हायला मदत होते.